तुळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना काही सावधानी ठेवणारा महिना सिद्ध होऊ शकतो। तथापि या महिन्यात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये उत्तम उन्नतीही प्राप्त होऊ शकते। परंतु काही महिन्यात तुम्हाला समजदारी आणि सावधानी दोन्ही पाहावी लागेल। तुमच्या राशीच्या 6व्या भावात राहू, 5व्या भावात शनी आणि अष्टम भावात बृहस्पती आणि मंगळ विराजमान राहून स्वास्थ्य समस्यांना वाढावा देऊ शकते। म्हणून आरोग्याच्या प्रती थोडाही निष्काळजीपणा करू नका, तुमच्यासाठी हे नुकसानाचे कारण बनू शकते। म्हणून आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे। आर्थिक बाबतीत महिन्याची सुरुवात कमजोर असू शकते, कारण कमाई चांगली होण्याच्या व्यतिरिक्त तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढू शकतात, जे तुमच्या कपाळावर चिंता आणू शकते। म्हणून आपल्या धन प्रबंधनावरही लक्ष दिले पाहिजे। जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर त्या दृष्टिकोनाने हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीमध्ये उत्तम पद लाभ मिळतील। तुम्हाला पद उन्नतीचेही योग बनतील आणि तुमच्या सॅलरीमध्येही वृद्धी होऊ शकते। तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी थोड्या समस्या असू शकतात। महिन्याचा पूर्वार्ध कमजोर राहील। शेवटच्या सप्ताहात जाऊन काहीसा आराम मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात। विद्यार्थ्यांसाठी कठीण आव्हानांची वेळ राहणार आहे। तुम्हाला शिक्षणात आनंद येईल, परंतु परिस्थिती तुमच्या वाचण्यात विघ्न आणत राहील। म्हणून तुम्हाला आपली एकाग्रता वाढवली पाहिजे। प्रेम संबंधांसाठी चढउताराची वेळ राहील। प्रेम ही राहील, परंतु त्यात काही समस्या होतील। तर वैवाहिक संबंधांची गोष्ट केली असता तुमच्या सासरच्या पक्षासोबत सावधानीपूर्वक व्यवहार केला पाहिजे, कारण याचा सरळ प्रभाव तुमच्या नात्यावर पडणार आहे। कौटुंबिक जीवनात काही सुख शांती राहील, यामुळे तुम्हाला आराम मिळेल। उपाय: तुम्ही शुक्रवारी श्री यंत्राची स्थापना करून त्यांची नियमित पूजा केली पाहिजे।